सासगावची यात्रा एकादशी ते एकादशी असते. ह्याचं काय महत्व आहे? हे असं आणि खांबाचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे ते गरुड खांब आहे. पंढर काहीतरी तुम्हाला पारंपरिक पद्धत पाहायला मिळत आहे. पूर्ण सुका मच्छीचं मार्केट असणार आहे. हे बघा पूर्ण हे बघा किती मोठा आपणूस आहे, पाहू शकता तुम्ही. अलिबागचा सोडा असणार आहे. मंडळी तुम्हाला पाट वगैरे लाटणे वगैरे, राधाकृष्ण वगैरे, शिवाजी महाराजांची मंडळी कढई असणार आहेत. ह्या बघा मातीची असणार आहेत सर्व. मंडळी जेवणासाठी काय सर इकडे तुम्हाला काती सुरी वगैरे पंढरी भूमी वैकुंठ केली. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या उरणचा दिन या चॅनलवर. आज आपण आलेलो आहोत धाकटी पंढरी म्हणजेच बोंबल्या विठोबा ज्याला बोलतात, सासगावची यात्रा जी महाराष्ट्रभर फेमस आहे. तो उद्या असणार आहे एकादशी, आणि एकादशी म्हणजे शेवटचा दिवस असणार आहे सासगावच्या यात्रेचाच. ह्याचं काय महत्त्व असणार आहे ते सर्व काही या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला करूया सुरुवात. थेट जाऊया मंदिराकडे. मंडळी फायनली रीच झालो आहे. ताकई फाटा आलेला आहे आणि ताकई फाट्याला तुम्ही एंट्रन्स पाहू शकता. मस्त असा एंट्रन्स आहे हा बघा, श्री विठोबा देवस्थान ताकई. आणि इथूनच यात्रा स्टार्ट होते ती सासगावची, पाहू शकता तुम्ही. या साईडला तुम्हाला पार्किंग वगैरे भरपूर काय असणार आहे आणि पुढे पण तुम्हाला पार्किंग पाहायला भेटणार. मंडळी इकडे पाहू शकता वेस असणार आहे. हे बघा मस्त असे पॉट आहेत, मातीचे असणार आहेत सर्व. जाणून घेऊया काय रेट असणार आहे. आणि व्हरायटी तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. ही बघा व्हरायटी पाहू शकता. मस्त असे डिझाईन असणार आहेत, मल्टिपल डिझाईन आहेत. हे बघा प्रत्येक वेसवर तुम्हाला डिफरंट डिझाईन पाहायला भेटणार आहे. पुरातन काळात टाईपची पण डिझाईन असणार आहे. ही बघा काहीतरी प्राचीन संस्कृती दाखवणारी डिझाईन असणार आहे. चला तर जाणून घेऊया रेट, बघूया काय असणार. मंडळी इकडे छोटे असणार आहेत वेस. हे बघा पाहू शकता तुम्ही. ये छोटा वाला कैसे रहने वाला है? हाँ 350 का एक रहने वाला है. ओके 350 ला एक असणार आहे. और वो वाले कपबोर्ड टाइप है, वो ये कपबोर्ड टाइप है. ये कैसे रहने वाला? 450 का. और वो तुलस कैसे रहने वाला है? हाँ हाँ बड़ी वाली 900 का है, छोटा वाला 500 का. और ये बेस कैसे रहने वाला है? बेस हाँ ये 1550. और लास्ट वन वो बड़ा वाला हाँ हाँ 2500 का रहने वाला है. ओके. और ये वाले कुछ लेटेस्ट लग रहा है अंकल, तो इसका क्या रेट रहने वाला है? ये इसका 1300 का रहने वाला है. वो बाकी बड़े वाले 1800 का रहने वाले हैं. ओके. और वो बैक साइड वाले ये जो 1800 वाले ही रहने वाले हैं. मतलब लास्ट वन 1800 रहने वाला है कि ज़्यादा रहने वाला है? कम वाला है. ओके. हे बघा मंडळी शिवाजी महाराजांची मस्त अशी मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा सिंहासन असणार आहे, मस्त अशी मूर्ती आहे. हे बघा. आणि इकडं पण तुम्हाला भरपूर डेकोरेटेड आहे बघा, पाहू शकता. कॉस्ट तुम्हाला डिफरन्शिएट करणार आहे, सो इथंच येऊन चेक करू शकता. मंडळी हे बघा तुम्हाला मस्त असे राधाकृष्ण वगैरे, शिवाजी महाराजांचे वगैरे आणि हत्ती वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. मस्त अशा मूर्त्या आहेत. ये मूर्ति कौन सा मतलब मिट्टी का रहने वाला है क्या? वाइट सीमेंट पीओपी का रहने वाला है. ओके. कॉस्टिंग कैसे रहने वाला है? ये बैल का कैसे रहने वाला है? सिंग वाला 350 रुपये का. हे बघा 350 ला असणार आहे. छोटीच आहे मूर्ती मस्त अशी. और ये वसुबारस गौमाता कैसे रहने वाला है? छोटा वाला 120 का. और शिवाजी महाराज कैसे मतलब ये 350 वाला रेंज है. ओके. बड़ा वाला कैसे रहने वाला है? ये वाले वो वाला आएगा 550 रुपये का. ये 550 रहने वाला है. ओके. ये वाला 800 रुपये का. और हाथी कैसे रहने वाला है? हाथी 2200 रुपये जोड़ी. 2200 रुपये जोड़ी रहने वाला है. कृष्णा जी ये आएगा 1600 का. ये 1600 का पूरा रहने वाला है. ये कितना 2.5 फीट है क्या? या 2 फुट है. ओके. शिवाजी महाराज भी फिर से है वो 2 फुट. ये 1200 का रहने वाला है. ओके. और वो बड़े वाले उधर है वो आएगा 1800 रुपये का. 1800 रुपये रहने वाले. ओके. और बड़े बैल कैसे रहने वाले? 1200 रुपये जोड़ी. 1200 रुपये जोड़ी रहने वाला. और ये राधा कृष्ण कैसे है? ये वाला हाँ ये वाला आएगा 1600 रुपये जोड़ी. 1600 रुपये आएगा जोड़ी. और ये पिगी बैंक कैसा है? छोटा वाला ये वाला 150 रुपये का. 150. ये भी पीओपी है. और बड़ा वाला कैसे रहने वाला है? कोई भी 150 रुपये. और इसमें बड़े वाले में क्या है? वेस वो कैसा है? हाँ वेस बड़ा वाला वो आएगा
जोड़ी आता है। 1600 रुपये जोडी, 2 रहने वाला है। उधर इकडे पाहू शकता मस्त असे बैल भरपूर ठेवले आहेत आणि शिवाजी महाराज असणार आहे आणि शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे, राजमुद्रा ही बघा पाहू शकता। ये कैसे रहने वाले? 1200 रुपये सिंगल रहने वाले, कोई भी वो 4 है ना। और ये महाराज है वो एक ही रेट रहने वाला है, सेम ये है, सिर्फ उसमें डिफरेंट वैरायटी मिलने वाला है क्या? कौन सा ये गोल्डन वाला एक रहने वाला है, ब्लैकिश है, और वो सिल्वर वाला रहने वाला है, 3 ही वैरायटी है। आप कहाँ से हो? राजस्थान से। तो उधर से ही लाते हो क्या? नहीं ना, पुणे में बनाते। ओके, आपका नाम? मेरा गोपाल। ओके, थँक्यू। पाहू शकता हा ताकई फाटा असणार आहे, त्या साईडला जायला तुम्हाला सासगाव असणार आहे आणि जसं तुम्ही थोडं पुढे यायला ही मंदिराची मेन कमान असणार आहे। इथून तुम्ही डायरेक्ट वर चढणार आहात। पाहू शकता धाकटी पंढरी श्री विठ्ठल मंदिर ताकई लिहिलेलं आहे। हा एंट्रन्स असणार आहे। अजून एक तुम्हाला वाट असणार आहे, तिकडून स्ट्रेट आहे, राईट साईडला जाऊन वर चढायचं आहे, तिकडून पण मंदिराला वाट आहे आणि तिकडे पालणे असणार आहे। सो आपण इकडूनच जाऊया, बघूया कसं काय असणार आहे। हा बघा मंदिर हा असणार आहे, कलश तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तिकडूनच एक रोड आलाय। हा डायरेक्ट फटकन आलो, 1 ते 2 मिनिटात आलो। आता मंदिरामध्ये जाऊया। मंडळी फायनल पोहोचलो आहोत मंदिराकडे आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता मंदिर आहे। सो जाऊया थेट मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया आणि नंतर पुन्हा सुरुवात करूया यात्रेला। बघू काय काय यात्रेत पाहायला भेटणार आहे। सर्वप्रथम आपण दर्शन घेणार आहोत, चला तर जाऊया। मंडळी या साईडने तुम्हाला एंट्रन्स आहे, सर्कल मारून डायरेक्ट येतात थेट मंदिराकडे आणि समोरला तुम्हाला मंदिर पाहायला भेटणार आहे। हा बघा, थेट आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया विठू माऊलीचं। इकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे कासव महाराज, पाहू शकता तुम्ही, आणि थेट तुम्हाला पाहायला मिळतोय विठ्ठल रुक्माई, पाहू शकता। काहीतरी तुम्हाला पारंपरिक पद्धत पाहायला मिळत आहे। हे बघा खांब असणार आहे, खांबाला अलिंगन मारताना आहेत काही भगिनी आणि बसायची पण मस्त व्यवस्था तुम्हाला केलेली आहे सर्वांना। काका आपलं नाव? माझं नाव तानाजी मारुती कर्णूक। ओके, आणि काका आपल्या थोड्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगाल का? मंदिराचं म्हणजे हे मंदिर तसं पुरातन आहे, काही वर्षापूर्वीच आहे। त्यावेळेला इथं हे संपूर्ण झाडी होती। ओके, पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, लाईट नव्हती। ओके, इमारत ही अशी काही नव्हती, साधं सोपं आपलं एक सिंपल असं एक मंदिर होतं। ओके, आणि पुढे पुढे त्याला गती मिळत गेली। आता या स्थितीमध्ये आता विद्यमान असणारे अध्यक्ष आणि कमिटी, अध्यक्ष आहेत अनंतजी पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील आणि सर्व कमिटी यांनी पकड घेऊन मंदिराचं सध्याचं जे काम सुरू केलंय अतिशय सुंदर या ठिकाणी ते भव्य आणि दिव्य लोकांना अगदी मनमोहक असं काम केलेलं आहे। बरोबर, आता इथपर्यंत या पायरीपर्यंत मंदिर आले, फार पुरातन होतं, असं टप्प्याटप्प्याने ते वाढत गेले। तर काका एक जाणून घ्यायची इच्छा होती माझी, ही यात्रा जी भरते सासगावची यात्रा ज्याला बोलतात, ज्याच्यामध्ये आपला पूर्ण महाराष्ट्र येतो, तर ही सासगावची यात्रा एकादशी ते एकादशी असते। ह्याचं काय महत्व आहे? ते असं आहे, ही यात्रा म्हणजे आपण धाकटी पंढरी म्हणतो। आणि ही कार्तिक शुद्ध एकादशी ती पंढरपूरला एकादशी आज चालू असते। ओके, पण 5 दिवस असते आणि त्यानंतर तो 16 आळंदीला येतो। ओके, तिथून तर ती कार्तिकी शुद्ध, कार्तिकी वद्य आळंदी, तर हा जो पिरियड आहे 15 दिवसाचा तो आम्ही इथे
संपूर्ण घेत असतो म्हणजे तिकडे टप्प्याटप्प्याने होतं, पण इथं पूर्णता होतं. हा, इथं कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक वद्य एकादशी आणि या कालावधीमध्ये संपूर्ण यात्रा भरते इथे. आणि लोकांना सगळ्या प्रकारे जसं जसं सवड मिळेल त्याप्रमाणे येऊन आपला 15 दिवसामध्ये आनंद लुटतात, काही खरेदी करतात. बरोबर, सगळे काय व्यवस्थित असते. बरोबर. आणि आता उद्या संपणाऱ्या यात्रा म्हणजे उद्याचा शेवट असणाऱ्या यात्रेचा एकादशी पण येणार आहे. सो उद्याचा सोहळा काय असणार आहे मंदिरात? उद्या सोहळा म्हणजे कार्तिक ही पर्वणी येते उद्याची सुद्धा. माऊली ज्ञानराजांचं समाधी सोहळ्याची ही उद्याची एकादशी आहे. तर इथे आम्ही पहाटे 4 ते 6 काकड आरती महापूजा होते, काकडा होते. त्यानंतर दिवसभर बाहेरची भजने येतात. संध्याकाळी हरिपाठ होतो. त्यानंतर 7 ते 9 कीर्तन आणि नंतर पहाटे द्वादशी व्यवस्था ग्रामस्थ सावरवली आणि मड यांच्यातर्फे होते. आणि मग त्याचा समारोप होता. असं काका अजून एक आहे, मी आता जस्ट मंदिरामध्ये जाऊन आलो, माऊलीचं दर्शन पण घेतलं. माऊलीची मूर्ती म्हणजे कशी सापडली वगैरे आहे की फक्त प्रस्थापित केलेली आहे? नाही, सापडली नाही, ती दिलेली आहे. तुकाराम महाराजांचं हे सुद्धा एक छोटस प्रतिमा दिली. माऊलींची एक प्रतिमा आहे. ती आता मोठ्या प्रमाणे सुद्धा होऊ शकते असं असते. तरी कधी वर्ष म्हणजे किती वर्षापूर्वीची असेल ती गोष्ट? म्हणजे हा मंदिर कधीपासून स्थापन असेल? आता बघा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं इथं आगमन झालेलं आहे. इथे त्यांची पावलं लागलेली. आता ते 350 वर्षापूर्वाचा तो कालावधी असणार आहे. त्याच्यातून असं निर्माण झालंय. आणि तिथे एक खांब पण आहे ज्याला आता गरुड खांब म्हणतात. गरुड खांब बोलतात. म्हणून आम्ही धाकटी पंढरीला, त्या पंढरीला जी काही म्हणजे गोष्ट पाहायला मिळते ती सर्व दर्शन इथं होतं. म्हणजे जसं शिर्डी आहे, जशी प्रतिशिर्डी बनवली तसंच हे प्रतिपंढरी आहे. बरोबर. तिथे असणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे चंद्रभागा पण पाताळगंगा आहे. इथे पुंडलिक आहे. इथे समोर पण पुंडलिकाचं मंदिर आहे. तिथे नामस्मरण, इथे पण नामस्मरण आहे. बरोबर. इथे सगळे उत्सव कार्यक्रम सांप्रदायिकचे होतात. आणि खांबाचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे तिथे गरुड खांब आहे पंढरपूरला, इथे पण गरुड खांब यावर्षीच. मग त्याला आलिंगन कोणी पण करू शकतो? दर्शन करत असतात. अहंकारा तिथं असं आहे, कान धरून नाशे गरुडा पायी असं म्हटलंय. गरुडाच्या तिथे आपला, आणि तो एवढा बलवान असताना देवाचा सेवक झाला. आपण तर कोणच नाही. तिथे आपला अहंकार नष्ट करण्याची ती जागा आहे. म्हणजे त्याला मिठी मारल्यावर अहंकार आपला जेवढा पण असेल किंवा जेवढे निगेटिव्ह असेल, एवढा महान असताना देवाच्या समोर सेवेकरता उभा आहे. बरोबर. आम्ही तर कोणच नाही, आम्ही तर पायी गावत. आमची एक भावना, आम्ही पण शिल्लकच आहोत. मंडळी, जसं उतरलं तुम्हाला 10 रुपयाचा सेल लागलेला इकडे पाहू शकता. लेडीज स्पेशल सेल असणार आहे. तुम्हाला फणी वगैरे सर्व काही पाहायला भेटणार आहे. हे बघा, इकडे फणी असणार आहे, प्लस चाप वगैरे असणार आहे. कोणती पण वस्तू घ्या 10 रुपयाला असणार आहे. हे बघा, लॉकेट वगैरे, हेअरबँड पण आहे, प्लस इयरिंग्स पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फक्त 10 रुपयात असणार आहे. खाली उतरल्यावर तुम्हाला हा स्पॉट पाहायला भेटणार आहे, जिथून तुम्हाला लेफ्ट साईडला डायरेक्ट पूर्ण पालनी असणार आहेत. हे बघा, इकडे या साईडला तुम्हाला होडी पाहायला भेटते, या साईडला तुम्हाला आकाश पालना आहे. इकडे लेडीज पर्स आहेत, पाहू शकता तुम्ही. 100ला 1 आणि 50ला 2 असणार आहेत. त्या बघा, ह्यावाल्या तुम्हाला 50ला 1 असणार आहे आणि ही वाली तुम्हाला 100ला असणार आहे. मंडळी, इकडे तुम्हाला काती, सुरी वगैरे सर्व काही हत्यारं असणार आहेत पाहायला भेटणार आहेत. मोरवी पण असणार आहे आणि प्लस हे पण असणार आहे. बघूया काय रेट असणार आहे. हे बघा, हा 200ला असणार आहे. गवत काड्याचा मंडळी कुदल असणार आहे, 200ला भेटणार आहे. हे 200ला साहित्य असणार आहे सर्व. आणि इकडं काती, सूर्य असणार आहे. बघूया काय रेट असणार आहे. कोयदा कसा असणार आहे आई? हा 450 आणि तो वाला 550 आहे का? ओके. आणि काती आहे ती कितीला आहे? काती बारकी काती 150ला आणि मोठीवाली 450. आणि कानस कशी आहे? कानस कशी असणार आहे? 150ला आहे. 50ला. आणि खरोल 100ला खरोल. मोरवी कशी असणार आहे? 150ला. हे 100ला असणार आहे. हे याला भात मोजायला वगैरे ना? ओके. आणि कुऱ्हाड कशी असणार आहे? ही छोटीवाली 500ला असणार आहे, मोठीवाली 600ला असणार आहे. ओके आई, थँक्यू. इकडं बघा, सुकट आहे मस्त अशी आंबार. आणि इकडं तुम्हाला भूमी लावलेली आहे सुकट.
मंडळी शेवटला आलेलो आहे. शेवटला तुम्हाला सुका मच्छी पूर्ण मार्केट पाहायला भेटणार आहे. हा बघा पूर्ण सुका मच्छीचं मार्केट असणार आहे. हे बघा पूर्ण लाईनच असणार आहे. डाव्या साईडने आणि उजव्या साईडने दोन्ही साईडने नुसती सुकी मच्छी असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. मंडळी इकडे भरपूर मच्छी लागली. चला जाणून घेऊया रेट काय असणार आहे. मावशी असणार आहेत. मावशी बोंबील कशी असणार आहेत? 600ला किलो. आंबार कशी असणार आहे? आंबा 400 ला किलो. आणि वाकट्या? वाकटी आहे 600 ला किलो. आणि सुकी कोलंबी आहे ती? हे सोडे आहेत. सोडे आहेत ते कसे असणार आहेत? हे 1600 ला किलो. 1600 किलो. आणि आपली सुकट हा बारीक जवला 300 ला किलो. 300 किलो. आणि बागडे 100 ला 4 आहे. 100ला चार बागडे. आणि तो कोणता मासा आहे? सुरमई. कुपा मासा आहे. सुरमई कशी असणार आहे? सुरमई कशी असणार आहे? सुरमई 500 रुपयाला नग. अख्खी आणि हा 300 ला नग. तो कुपा आहे का? कुपा 300ला नग असणार आहे. सुरमई किती मोठी आहे बघा. हे बघा सुरमई पाहू शकता. सुरमई मोठी आहे. बघा कशी मोठी आहे सुरमई. ओके. आणि हे बोंबील तेवढाच रेट का वेगळा 500 ला किलो. 500ला किलो आहे. हे थोडे नॉर्मल असणार आहे. हा 100 ला वाटा आहे. 100ला वाटावला होता. तुमचं नाव? प्रतिभा जिते. इथल्याच मावशी? आम्ही अलिबागचे. अलिबागच्या. अलिबागमध्ये कुठं? कोळीवाड्यात. अलिबाग कोलीवाडा. अलिबाग कोळीवाडा. ओके थँक्यू. पहिले इकडं मांदेली पण आहे. सुकी मांदेली कशी असणार आहे दादा? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि ही 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि सुकट आपली 300-250. 300-250 वर चढ रेट असणार आहे. आणि बोंबील कसा असणार आहे आपला? 550 वाला आहे, 600 वाला आहे, 700 वाला आहे. ओके जशी क्वालिटी पाहिजे तशी असणार आहे. ओके सर्वात जास्त 700 वाला असणार आहे किलो. ओके. आणि आपल्याकडे अजून मोठा कुठला मावरा आहे? कुपा वगैरे? सुरमई आहे. बोटी मासा आहे. ओके. त्याच्यानंतर सुरमई कशी असणार आहे? नागावर असणार आहे की किलोवर? सुरमई नागावर. किलोवर पण देतो. 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि कुपा कसा असणार आहे? कुपा 300 रुपये किलो. ओके कुपा 300 रुपये. आणि अजून एक मासा कोणता सांगितलं तुम्ही? कुपा मासा, मोठा मासा ते बोटीचा. हां ते पण भेटेल खारवलेला. ओके सर्व भेटतंय. सर्व भेटतं. ओके थँक्यू. हां आपलं नाव? माझा नीना दीपक पावशे. ओके. अलिबाग? अलिबाग. सगळेच अलिबागचे आहेत का? ओके थँक्यू. मंडळी इकडं वाकठ्या पण आहे. वाकठ्या पाहू शकता. 2-3 टाईपच्या वाकठ्या असणार आहे. हे बघा ह्या नॉर्मल असणार. या कशा किलो असणार आहे? 600 रुपये किलो. चिरलेले वागते. त्या चिरलेल्या मोठ्या 600 रुपये किलो. चिरायला लागतात. ओके. आणि ह्या कशा असणार आहे? 500 550 रुपये. 500-550. आणि ढोमा कसा असणार आहे? तुम्ही पण आहेत 300 रुपये वगैरे किलो. 300 रुपये किलो. सगळा स्टॉक भरून ठेवला. मंडळी हे बघा काका आहेत. मस्त अशी मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काका तुमचं नाव काय? ओके. कुठले काका तुम्ही? हा वर्सोली. अलिबाग वर्सोली. ओके. काका आपल्याकडे काय काय आहे? सगळी मच्छी आहे. बोंबील आहे, पाकट आहे. ओके. हा पाकट असणार आहे का? नाही हा बोलारीचा पाकट. बोलारीचा पाकेट. ओके. हा कसा असणार आहे? हा 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. ओके. आणि वाकट्या कशा असणार आहेत काका? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. ओके. आणि ही मुशी आहे ना? मुशी कशी असणार आहे? 400 रुपये किलो. मुशी 400 रुपये किलो. आणि टेंगली? टेंगली आहे 500 रुपये. 500 रुपये किलो. आंबार कशी असणार आहे? आंबा 450 रुपये किलो. 450. आणि इकडं अजून ढोमा आहे ना? ढोमा कसा असणार आहे? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. आणि बोंबील कशी असणार आहे? बोंबील 750 500 अशी क्वालिटी आहे. क्वालिटी वाईज असणार आहे. अजून काय काय आहे आपल्याकडं? वाकटी आहे. वाकटी क्वालिटी वाईज आहे. वाकटी सगळ्यात चांगली क्वालिटी कोणती असणार आहे? सगळ्यात चांगली हीच आहे. हीच आहे. कितीला असणार आहे ही किलो? ही 550. आणि पिटी वाकटी आहे ती पण 550. सफेद वाकटी. सफेद वाकटी. रसाची वाकटी पण 500 रुपये. 500 रुपये. तिघांचा भाव सेमच असणार आहे. आणि जवल्यामध्ये किती आहेत? 2 जवले दिसतात. एक छोटा आणि मोठा. कसा आहे त्याचा? एक 350 रुपये वाला. आणि हा वाला कसा आहे? हा 400 वाला. हा 400 वाला असणार आहे. हा मोठा जवला असणार आहे. ओके. अलिबागचा सोडा असणार आहे. हा कसा असणार आहे? हा 1400 रुपये. 1400 रुपये. हा बघा सोडा पाहू शकता. मस्त असे सोडे आहेत. हे बघा. याच्यामध्ये मोठा पण काका असणार आहे. हा बघा मंडळी हा मोठा सोडा असणार आहे. तो मीडियम मध्ये असणार आहे. हा मोठा असणार आहे. हा पण मोठा सोडा आलाय. अलिबागचा सोडा असणार आहे. हा बघा भरपूर मोठा आहे. आणि हा कसा असणार आहे किलो? 1600 रुपये. ओके काका थँक्यू. हा बघा किती मोठा आपणूस आहे. पाहू शकता तुम्ही कसला मोठा आहे बघा. हा बघा खारवलेला आपणूस असणार आहे. किती किलो असेल हो काका? 3-3.5 किलो. 3-3.5 किलो. अजून आपल्याकडे मोठे मासे पण असणार आहेत का? ही सुरमई आहे. सुरमई आहे. सुरमई कशी असणार आहे? ही सुरमई 450 रुपये किलो. 450 किलो असणार आहे. कुपा मासा ठेवला. कुपा मासा आहे. बारीक आहे तो. एक कुपा दाखव रे. हा बघा हा कुपा असणार आहे. एक नग तुम्हाला 100 रुपयाला असणार आहे. अर्धा किलोच्या थोडा कमी येईल पण मस्त असा कुपा आहे.
मिठाने हे केलं, सगळेच मिठाने हे केलेलं आहे वाटतं पूर्ण. हो, हे सगळं मिठाचं. मग डायरेक्ट बघा मंडळी, सुकी मच्छी इथं लावलेली आहे. बोटी वाईस तुम्हाला पाहिजे तर बोटी वाईस पण भेटेल. या ताई असणार आहे. आणि इकडे सोडे वगैरे पॅकेट केलेले. ताई सोडा कसा असणार पॅकेट केलेला? हा 100ला आणि तो 200ला असणार आहे, तो मोठा आहे. आणि बांगडे कशी असणार आहे ताई? 100ला 5, 100ला 5, 100ला 8. आणि ही तुकडी कोणती आहे आई? बोटी मासा. हा कसा असणार आहे तुकडी? पाव किलो 100ला बोटी मासा. पाव किलो 100ला असणार आहे. आणि ही सुरमई, सुरमई कशी असणार आहे? सुरमई 600ला मोठी अख्खा पीस. 600ला अख्खा पीस असणार आहे. आणि हा कुपा कसा असणार आहे? 100ला एक. 100ला एक असणार आहे. हा बघा, हा कुपा मासा दाखवतोय. हे आई असणार आहे. मंडळी हा पूर्णच डायरेक्ट लाईन टू लाईन तुम्हाला पूर्ण मच्छी मार्केटच असणार आहे. हा बघा, सुका मच्छी, फुल ऑन सुका मच्छी सगळीकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जागोजागी तुम्हाला मच्छीच भेटणार आहे, सुकी मच्छी. इकडं हत्यारे असणार आहे. शेतीसाठी जी जी हत्यारे लागतात ते सर्व काही असणार आहेत, पाहू शकता तुम्ही. तर जाणून घेऊया काय रेट असणार आहे. कोयता कसा असणार आहे ताई? 450. आणि छोटावाला कसा असणार आहे? 350 असणार आहे. आणि छोटी गाती कशी असणार आहे? 250ला असणार आहे. मोठी 350. आणि हा कोत्या मोठा आहे तो 450चा आहे. आणि हा गवत खणायचा असेल 250. हा मोठावाला 250 का? आणि छोटावाला आहे तो पण 250 आहे. तिकडे तुम्हाला सुरी पाहायला भेटणार आहे. सुरी कशी असणार आहे? 160. आणि अजून काय? कानस कशी असणार आहे? 120 आणि ती 150ला असणार आहे. हातोडा कसा असणार आहे? 250ला हातोडा असणार आहे. इकडे तुम्हाला पक्कड पण पाहायला भेटणार आहे. ही बघा पक्कड असणार आहे. ही कशी असणार आहे? 150ला असणार आहे. भोरकडी कशी असणार आहे? 50ला जोडी असणार आहे. ओके, 2 असणार आहे. भोरकडी आहे, पाहू शकता. कुदल पण आहे. कुदल कशी असणार आहे? हे 250ला असणार आहे. हा, टिकाऊ कसा असणार आहे? 300 रुपयाला. आपल्याकडे कुराड पण आहे ना? कुराड कशी असणार आहे? हा, फरशी कुराड कशी असणार आहे? ही 550. लाकडीवाली कशी असणार आहे? ही वाली 2 किलोची आहे. ही 1100 रुपयाची असणार आहे. आणि बारकीवाली छोटी 550, 450. 550, 450 जसं काय असं साईजवर असणार आहे. पाहू शकता सर्व हत्यारे तुम्हाला पाहायला भेटणार. तातल कसा असणार आहे? 250ला असणार आहे. आणि हा फावडा, हा टिकाऊ फावडा, हा कसा? 250. आणि मोठावाला हा 450. आणि कढई कशी असणार आहे? मोठीवाली 850 असणार आहे. आणि छोटीवाली 450. आणि हा भाताचा मापटा, हा तो कसा असणार आहे? 180ला एक असणार आहे. आणि छोटावाला? छोटावाला तुम्हाला 70ला असणार आहे. हा कसला याचा लोखंडाचा आहे का? पत्रा ॲल्युमिनियम टाईप असणार आहे. ओके ताई, थँक्यू. म्हणाले तुम्हाला पाट वगैरे लाटणे वगैरे पाहिजे तर सर्व काही पाहायला भेटणार आहे. इकडे लाटणी आहे. दादा लाटण्या कशा असणार आहे? ही कशी असणार आहे? 60 रुपयाला. आणि ही वाली 110ला असणार आहे. आणि ही प्लॅस्टिक आहे का? ती कशी असणार आहे? 20 रुपयाला. हे बघा इकडे तुम्हाला पाट पण पाहायला भेटणार आहेत. पाट वगैरे सर्व काय आहे. हा कसा असणार आहे पोलीपाट? 300. हावाला 300. आणि मोठावाला 300च्या रेंजमध्ये. आणि छोटेवाले कसे असणार आहे? हा पाटच आहे पोलीपाट. हावाला 250 असणार आहे. आणि इकडे तुम्हाला अजून छोटे असतील छोट्या मुलांसाठी. हे कसे असणार आहे? 50 रुपयाला असणार आहे, पाहू शकता. 60 रुपये. ओके. आणि पाट कसं स्टार्टिंग आहे? हां, 150ला पण आहे, ओके 200ला पण आहे, 300ला पण आहे. ओके. भारीवाला कितीपर्यंत असणार आहे आपल्याकडे? जास्त भारी 300 पर्यंत. 300 पर्यंत. आणि लाकूड कोणतं असणार आहे पाटाला? लाकूड आपलं प्लायवूड असतं. प्लायवूड असतं. ओके. MDFचा असतं. आणि हा पोलीपाटाचा लाकूड कोणता असणार आहे? हा पोलीपाटाचं लाकूड शिरस आणि बाबूळ. शिरस आणि बाबूल हे दोन्ही असणार आहे. ओके. ओके दादा, तुमचं नाव? संजय राठोड. कुठले दादा तुम्ही? नाशिक जिल्हा. ओके दादा, थँक्यू. मंडळी हायवेला आलेलो आहेत. ही पूर्ण लाईन तुम्हाला पूर्ण मच्छी मार्केट असणार आहे. सुका मच्छी भेटणार आहे. ही बघा थेट लाईन तुम्हाला डायरेक्टली तो आकाशपालना आहे त्याच्या त्या साईडला लाईन जाणार आहे. आणि पूर्ण तुम्हाला फिश मार्केट असणार आहे, सुकी मच्छी मार्केट. ही बघा मच्छी पण पाहू शकता. मोठ्या मोठ्या पिशव्या भरून ठेवल्यात मच्छीच्या. हे बघा. आणि डाव्या आणि उजव्या साईडला फक्त आणि फक्त तुम्हाला सुका मच्छी मार्केटच पाहायला भेटणार आहे. मंडळी कढई असणार आहेत. ह्या बघा फुल ऑन कढई तुम्हाला पाहायला भेटणार आहे. दादा कढई कशी स्टार्ट असणार आहे?
350 पासून स्टार्ट. हे छोटेवाल्या कशा असणार आहेत? यावाल्या हां 250 ओके 400 350 स्टार्ट. म्हणजे या ही वाली कोण कशाची आहे बनलेली? पोलादी. आणि ही वाली ब्लॅकवाली लोखंडीमध्ये असणार आहे. आणि लोखंडी आता मोठीवाली असेल तर इथं कशी असणार आहे? ही मोठी जर घेतली तुम्हाला 1100ला पडेल. ही वाली 1100. ही घेतली तर तुम्हाला 700ला पडेल. ही 600ला पडेल. ओके ही 600ला पडेल. आणि पॅन कसे पडणार आहेत? छोटे हा सगळ्यापेक्षा मोठा भेटेल. हां 950. त्याच्यापेक्षा एकदम छोटा भेटेल. ओके तुम्हाला 750. 750. 500 रुपयाला बसेल. तो छोटावाला 500 आहे. एकदम लास्ट आहे 300 रुपये. हा 300 वाला असणार आहे. ओके. आणि हे सपाटवाले आहेत ते सपाटवाले दांड्यावाले ते 350 पासून स्टार्ट आहे. 350 पासून 550. ओके मोठा. ओके. आणि तिकडं काय हे आहे तवा आहे का? हे तवाची क्वालिटी. हे भाकरीसाठी चपातीसाठी वेगळे. भाकरीसाठी कोलगट आहे. ओके. चपातीसाठी प्लेन आहे. हा चपातीसाठी असणार आहे. हा चपातीसाठी आहे. सगळी क्वालिटी चपातीसाठी. ओके. भाकरीसाठी भेटेल. ही भाकरीसाठी. आणि चपातीवाला कसा असणार आहे हा तवा? चपातीवाला स्टार्टिंगचा तवा 370 रुपये. 370. आणि मोठावाला 550. 550. गाडी येणार तो. जाड असणार आहे. आणि भाकरीचा कसा असणार आहे? भाकरीचा तो पण 370चा आहे. हा 370. 550. लास्ट जाडी. 550. ओके. आणि हे छोटेवाले हे बेडामध्ये क्वालिटी असते. बेडामध्ये असणार आहे. प्लास्टिक म्हणजे लोखंड आणि बेडा मिक्स येतो. ओके. हा कसा असणार आहे? स्टार्टिंग त्याची 550 पासून 950 पर्यंत क्वालिटी भेटेल. ती 950. म्हणजे जाड असणार आहे क्वालिटी. 950. राऊंड वाला मोठा येणार. ओके. ही भिन पण आहे ना पोले वगैरे टाकायची असेल गावण्यांसाठी. ही कशी असणार आहे भिन? घेतली तर 700 रुपये. छोटी 700. 750 रुपये. 750. आणि आप्पे अप्पमचं कसं आहे? 600 आणि 750. 600 आणि 750. आणि मोठीवाली कढई कशी आहे? मोठीवाली हॉटेलसाठी चालते. हां ती कशी असणार आहे? ही छोटी घेतली तर 1100 रुपयाला आहे. ओके. 1450 आहे. ओके. आणि ही तुम्हाला 25 ते 50 रुपयाला पडेल. ओके. मोठीवाली. मोठीवाली पांढऱ्यामध्ये भेटणार. ओके. ही वाली पांढऱ्यामध्ये. प्युअर जाम. ओके. दादा नाव तुमचं? आणि पिंटू झोळे. पिंटू झोरे. कुठले दादा? आम्ही राहणारे मुळगाव आमचं कोल्हापूर. ओके. राहणारे पनवेल. ओके. कलंबोली. ओके दादा थँक्यू. मंडळी या साईडला पण सेल लागला आहे. 10 रुपयाचा सेल असणार आहे. लेडीजसाठी स्पेशल सर्व काही तुम्हाला अवेलेबल असणार आहे. मंडळी इकडे तुम्हाला कॉस्मेटिक्स 50 रुपयापासून स्टार्ट असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. 50ला 2 30ला 1. एक हातावर 30 रुपये आणि 2 हातावर 60 होते 50 रुपये देणार. ही बघा छोटी दिदी आहे. छोटी दिदीच्या मेहंदी काढली जाते. ही बघा स्टॅम्प टाईप असणार आहे डायरेक्ट. हे बघा झटपट मेहंदी. घर बेसने मारता गांग्याने खाली करता कोणाला तू ज्याला म्हणतो त्याला कर दो त्याचे करे हो देते. हो महंगा मोबाइल. महंगा मोबाइल. इंक कौन सा रहता है ये? कलर रहता है. कलर हाथ से बनाते हो? काय माहिती किती दिवस राहणार आहे? 5-6 दिवस. बस झालं. टॅटू पेक्षा बरी आहे झटपट. थोडी जेवणासाठी काही जर ताट वगैरे पाहिजे असतील तर मस्त अशी असणार आहे. ते बघा पाहू शकता. दोस्त आपका नाम? अंकुश नाम है. किधर के हो भाई? यूपी. कैसे रहेगा डिश? ओके. ही 100ला 3 असणार आहे.
ये 100 का एक रहने वाला पत्ते वाला। और वाटी कैसे रहने वाला? 100 ला 5। कोई भी ले लो क्या? ओके। और ये बाउल, हाँ हाँ, ये 100 का 2 है। और ये ट्रे कैसा है? और ये वाले छोटे ट्रे है वो 100 का एक, 50 का एक, 60 का एक। डिफरेंट वैरायटी रहना। वो बाउल कैसे उधर के? 100 का 6। कप कैसे आहे? 50 ला 6। आणि हे स्पून कसे असणार आहे? बड़ा वाला 2 पीस 50 का। और ये छोटा वाला सिरेमिक का बना है क्या? किसका बना है? फाइबर है क्या? और बैक साइड वो खाना रखने के लिए वो 120। और छोटा वाला है क्या उसमें? 100 का है वो। और बड़ा भी रहेगा उससे? 120 का रहेगा। और प्लेट्स कैसे रहने वाले? 100 का 3 रहने वाला। और बड़ा वाला वो 100 का 1 रहने वाला। ओके भाई, थैंक यू। जेजुरी? ओके. तुम्ही पण तिथलेच का? तिकडूनच आलेत का? ओके काका. नाव काय तुमचं? मोहन चव्हाण. मोहन चव्हाण. आणि तुमचं? लाला जगताप. आणि तुम्ही कुठले? जेजुरी मधले? जेजुरीमध्ये आनंदनगर. ओके काका, दोघांचे धन्यवाद. मस्त वाजवलं. तर आतापर्यंत संस्कृत मध्ये पांडुरंगाचे स्तोत्र आहेत. बरोबर. हे स्तोत्र आहे मराठीमध्ये. ते 2-4-5 तुम्ही त्यातलं ओवे दाखवतो. विठो पंढरी भूमी वैकुंठ केली, स्वदासा सवेतराया तू केली, सदा संग येचेसी साधू संगा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा. विठो भक्तीने मोक्षही तुच्छ केला, गुणा गावया वेद तोही भुकेला, धरी पाऊले स्वनदी चंद्रभागा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा. तर सर्व पूर्ण यात्रा आपल्याला एक्सप्लोर करून झालेली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका भन्नाट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.